नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या कुंडलीत पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे योग आहेत का? यावेळी विधानसभा निवडणुकीत शिंदे सरकारच राहील का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. या व्हिडिओमध्ये शिंदेजींच्या कुंडलीतील ग्रहगोचर स्थितीवरून आपण याचा आढावा घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. मित्रमैत्रिणींनो, एकनाथजी शिंदे यांची धनुरास वृषभ लग्न आणि मूळ नक्षत्र 3रं चरण आहे. लग्न कुंडलीचा विचार केल्यास लग्नेश षष्टेश शुक्र हा उच्चीचा गुरुच्या मीन राशीत, लाभेश अष्टमेश गुरु युतीत आहे, जे लाभस्थानी आहे. कुंडलीत व्ययश सप्तमेश मंगळ उच्चीचा भाग्यस्थानी, चतुर्थेश रवीसह व धनेश पंचमेश बुध युतीत, शनीच्या मकर राशीत आहे. भाग्यस्थानी हे राजकारणात अधिकार वर्चस्व देणारे ग्रहयोग आहेत, कारण लाभस्थानी स्थित गुरु शुक्र युतीचा भाग्यस्थानी स्थित मंगळ रवी बुधाशी लाभयोग होत आहे. हे एक राजयोग घडत आहे. राजकारणाचा कारक ग्रह राहू कुंडलीत उच्चीचा मिथुन राशीत धनस्थानात आहे आणि अष्टम स्थित पराक्रमेश चंद्रावर याची दृष्टी आहे. चतुर्थ स्थित हर्षल प्लुटोची दृष्टी कर्मस्थानी भाग्येश कर्मेश शनीवर पडत असल्याने अचानकपणे दुसऱ्यांच्या नुकसानीतून लाभप्राप्ती इथे दिसून येते, कारण कुंडलीत राहू आणि शनी हेच महत्वाचे ग्रह ठरले आहेत, ज्यामुळे आज शिंदेजी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. शनी हा कर्मेश भाग्येश स्वक्षेत्री कर्मात केंद्रात असल्याने इथे शशयोग हा पंचमहापुरुष योगांपैकी एक राजयोग होत आहे. शनीच्या धनात शुभ ग्रह लाभस्थानी जे गुरु शुक्र आहेत. शनीच्या व्ययात पापग्रह जे भाग्यात मंगळ रवी बुध हे आहेत. राहू आणि शनी हे राजकारणात अचानकपणे यश मिळवून देणारे ग्रह, यांच्यात नवपंचम योग घडत आहे. मित्रमैत्रिणींनो, याप्रमाणे आपण आता महादशा याप्रमाणे विचार केल्यास सध्या शिंदेंना राहू महादशेत रवीची अंतर्दशा चालू आहे. मूळ कुंडलीत रवी राहू षडाष्टक योगात आहे. जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांना राहू महादशा होती, पण आताची अंतर्दशा आणि गोचर स्थिती थोडी अशुभ स्थितीत आहे. पहिल्याप्रमाणे प्रबळ नाही, कारण गोचर कुंडलीचा विचार केल्यास चतुर्थेश रवी हा मार्केश बुधासह विरोधी पक्षाच्या स्थानात आहे. रवीची अंतर्दशा चालू आहे, त्यावर अष्टमेश गुरुची दृष्टी पडत आहे. गोचर रवी राहूचा नवपंचम योग हा विरोधकांच्या स्थानापासून होत आहे आणि इथे शनी आणि रवी यांचा केंद्र योग होत आहे. राजाचा कारक रवी हा कर्मेश भाग्येश शनीशी अशुभ योगात आहे. लाभस्थानी राहू नेपच्यून गुरुच्या राशीत व हा लाभेश गोचर गुरु हर्षल युतीत वक्री असल्याने लाभ प्राप्त होईल असे वाटूनही हर्षलमुळे अचानकपणे जवळच्याच विश्वासू मित्रपक्षातील लोकांमुळे दगाफटका, फसवणूक, काहीतरी नुकसान, तडजोड, त्याग या बाबतीत अशुभ फल प्राप्त होईल. यावेळी घातपातही होण्याची शक्यता आहे. मित्रमैत्रिणींनो, अष्टमेश गुरु हा लग्नी हर्षल सारख्या विक्षिप्त ग्रहासह वक्री अवस्थेत आहे. लाभस्थानी राहू सारखा पापग्रह जो फसवा गूढ ग्रह नेपच्यूनच्या युतीत आहे, त्यामुळे काहीतरी षडयंत्र कटकारस्थान हा दाखवत आहे, जे निकालावेळी घडू शकते. लग्नेश शुक्र अष्टमात असून लग्नेश शुक्र आणि अष्टमेश गुरु यांचा षडाष्टक योग होत आहे व राशी परिवर्तन योगही यांच्यामध्ये घडत आहे. लोकांच्या चुकीमुळे शिंदेजींना काहीतरी नुकसानही भोगावे लागेल. सत्तेचा कारक गोचर रवी हा गोचर शनीशी केंद्रयोग करत आहे. शनी हा भाग्येश कर्मेश मूळ कुंडलीतील शनीवरूनच सध्याही गोचर करत आहे. कर्मेश भाग्येश शनीचा अष्टमेश गुरुशी केंद्रयोग होत आहे. मित्रमैत्रिणींनो, यामुळेच आपल्याला इथे कळत असेल की इथे गुरुबळ दिसत नाही. लग्नेश शुक्राचा व्ययश मार्केश मंगळाशी व पराक्रमेश चंद्राशी षडाष्टक योग होत आहे, ज्यामुळे यावेळी अधिकार वर्चस्व राहणे अशक्य वाटते, कारण जनतेचा कारकही चंद्र आहे. लग्नेश शुक्राचा पंचम स्थित गोचर केतुशी केंद्रयोग होत आहे, ज्यामुळे त्यांना यावेळी स्थिती स्वतःहून अनुकूल राहणार नाही. मानसिक तणाव भोगावा लागेल. शिवाय भाग्येश कर्मेश शनी बरोबर केतूही षडाष्टक योगात आहे. मित्रमैत्रिणींनो, अशीच परिस्थिती थोडीशी आपल्याला महाराष्ट्राच्या गोचर कुंडलीत दिसून येते.
यासाठी माझा महाराष्ट्र विधानसभा महाराष्ट्र गोचर कुंडली विधानसभा निवडणूक 2024 हा व्हिडिओ पाहायला विसरू नका। जर आपण पाहिले तर इथेही वृषभ लग्न दिसत आहे। महाराष्ट्राच्या लग्नस्थानी वृषभ लग्न जे सध्याचे मुख्यमंत्री त्यांच्याही कुंडलीत वृषभ लग्न आहे, जे मुख्यमंत्र्याचे दोन्ही कुंडलीमध्ये लग्न हे एकच आहे। शिंदेजींच्या कुंडलीत फडणवीसांच्या कुंडली इतपत ग्रहस्थिती चांगली असूनही त्यांना यावेळी त्याचा लाभ होणार नाही। मित्रमैत्रिणींनो, मी आतापर्यंत प्रामाणिकपणे ज्योतिषीय दृष्टिकोनातून विस्तृत पद्धतीने कुंडली विश्लेषण मांडण्याचा प्रयत्न केला आहे। अभ्यासकांसाठी तर ही पर्वणी आहे, त्यांनी नक्की याचा लाभ घ्यावा। आतापर्यंत आपल्याला कोणी एवढे विस्तृत कुंडली विश्लेषण सांगितले नसेल। असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आम्हाला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि माझे आधीचेही कुंडली विश्लेषण पाहायला विसरू नका। यापुढेही पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका, ज्यामुळे पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्कीच कळेल की कोण मुख्यमंत्री बनेल। धन्यवाद मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।